नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणजे नाईक साहेब. तर नाईक साहेब गेले अनेक वर्ष जो आहे तो लढा देत आहेत, म्हणजे सर्वसामान्य लोकांचे ते आवाज बनत आहेत. तर मुंबई गोवा शापित प्रलंबित असा जो महामार्ग आणि गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांची जी आहे भूसंपादन करून शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंज असं त्याच्या बदल्यात मोबदला दिलाय, त्या संदर्भात गेले अनेक वर्ष लढा लढत आहेत. तर नाईक साहेब काय सांगाल तुम्ही? साहेब, आज पनवेल ते इंदापूर रस्त्याच्याच बाबतीत मी बोलतोय. आणि त्या पनवेल ते इंदापूर रस्त्यामध्ये भूसंपादन केलं ते 2009 ला. डाव्या बाजूला 30 मीटर, उजव्या बाजूला 30 मीटर, आणि तो 2009 ला भूसंपादन झालेला असताना आजपर्यंत त्याचा मोबदला देण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे अगोदर जो मोबदला दिला गेला शेतकऱ्यांना तो खूप अल्प भावामध्ये दिलेला आहे, आणि तो अल्प भावामध्ये दिलेला मोबदला 2013च्या कायद्यानुसार यांनी मोबदला देण्याची प्रक्रिया बंद करून आता पुन्हा 2013च्या कायद्यानुसार 2024 पर्यंत अद्यापर्यंत मोबदला देण्याची प्रक्रिया त्यांची थांबलेली नाही. आणि तो मोबदला वाढीव भाव देऊन ते देतात. आणि ज्यावेळी त्यांनी 2009 साली मोबदला दिला तो खूप अल्प भाव, एवढा अल्प भाव की जसं काय 20 पटीने अधिक आता 2024 पर्यंत मोबदला देण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणून 2009 ला जो भूसंपादन केलेला आहे त्याच 2009च्या सालच्या लोकांना, शेतकऱ्यांना मोबदला देतात. तो 2013च्या कायद्याने मागील लोकांना सुद्धा द्यावा त्यांनी, अन्यथा आम्हाला आंदोलन करल्याशिवाय कुठला पर्याय उरणार नाही. म्हणजे नाईक साहेब, तुम्ही म्हणताय की शेतकरी, गोरगरीब जो शेतकरी, उपेक्षित जो शेतकरी आहे रायगड जिल्ह्यातला, विशेष म्हणजे तालुका पेण मधला, तर त्यांच्या या सरकारने जमिनी घेऊन भूसंपादन करून देखील अत्यंत तुटपुंज असं त्यांना मोबदला दिला. तरी सुद्धा तुमचं म्हणणं आहे की अजूनही म्हणजे जे जमिनी हस्तांतरण चालू आहे, म्हणजे जो मोबदला दिला आहे तो अत्यंत अयोग्य असं तुमचं म्हणणं आहे. मग याच्यात दोष कुणाचा आहे, म्हणजे काय त्रुटी आहेत, काय सांगाल? याच्यामध्ये दोष बघितला तर सरकारचा दुर्लक्ष आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो स्वतःच्या फायद्यासाठी जो काही पवित्रा उचलून शेतकऱ्यांचा नुकसान करून आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आजपर्यंत मोबदल्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवून 2009 ला जो भूसंपादन झालेला आहे त्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवून तो आता पनवेल ते इंदापूर रस्त्याकरिता फक्त 60 मीटर मध्येच मोबदला देण्याची प्रक्रिया ठेवलेली आहे. म्हणजे जसं आपले पूर्वज म्हणायचे, सरकारी काम 10 महिने थांब. तर तुम्ही म्हणताय की याला विशेष म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यातील कुठलं खातं आणि कुठले पदाधिकारी जबाबदार आहेत सरकारमधील, काय सांगाल तुम्ही? रायगड जिल्ह्यातील आपले कलेक्टर साहेब, म्हणजे जिल्हाधिकारी साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी पेठ यांनीच हा रस्त्याचं काम प्रलंबित ठेवून हा रस्ता आजपर्यंत त्यांना पूर्ण करता आला नाही. आज 17 वर्ष झाली, आजपर्यंत पूर्ण का होत नाही? तर यांना भ्रष्टाचार करायचा आहे, आणि भ्रष्टाचार केलेला आहे हे आता पण सिद्ध होऊ शकतोय. जर पुरेपूर सरकारने त्यांच्यावर लक्ष ठेवला तर नक्कीच हा रस्त्याला आजपर्यंत कोणी आडवा गेलेला नाही. रस्त्याला कोणीच आडवा गेलेला नाही. रस्ता बनवा, परंतु अद्यापर्यंत 60 मीटर मध्ये ज्याही भूसंपादन केलं त्यांना अद्यापर्यंत मोबदला दिलेला नाही. तसेच आज कालचं म्हणजे गेल्या महिन्यात 26 तारखेला आमचं प्रांतासमोर एक मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की खरोखर आज आम्ही हद्द कायम करू, 26 तारखेनंतर आम्ही हद्द कायम करू, आणि ज्यांची जमिनी किती आणखी गेलेली आहेत त्यांना आम्ही मोबदला देऊ असं काही ठरवून आज मोजणीचं काम चालू करू म्हणून सांगितलं. अद्यापर्यंत काही मोजणीचं काम चालू केलेलं नाही, म्हणून आम्हाला आता पुन्हा आंदोलन करण्यास भाग पडत येते. म्हणजे गेले वेळोवेळी म्हणजे तुम्ही या ज्या सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे उपोषणामार्फत, म्हणजे उपोषण सम्राट तुम्ही आहात, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तुमची एक वेगळी अशी ओळख आहे की वेळोवेळी स्थानिकांच्या प्रश्नासाठी तुम्ही ढाल बनून उपोषण करता आहात. पण तरी सुद्धा म्हणजे हे सरकार वाटाण्याच्या अक्षदा ज्याप्रमाणे टिकवतात तसं तुम्हाला ही जी आश्वासन आहे, आश्वासनावरती आश्वासनं तारीख पे तारीख असं देतात, तर असं तरी सुद्धा म्हणजे काही त्या निमित्ताने काही रिझल्ट मिळत नाही. तरी सरकार केवळ तारीख देऊन दखल घेत नाही, तरी सरकारने काही दखल घेतली नाही तर तुमचा फायनल स्टँड काय असणार आहे, तुमचा फायनल पवित्रा काय असणार आहे, याच्यावरती काय सांगाल तुम्ही सरकारला? आता सरकारला आम्ही सांगतो, सरकारला सांगण्याची वेळ आलेली आहे. आज सरकार फक्त मोदी साहेबांच्या नावाने निवडून येतोय,
महाराष्ट्र सरकार झालेले मोदी साहेबांच्या नावाने निवडून येतोय, काहीच काम करत नाही, काहीच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्यांचं लक्ष नाही. आणि त्यांचं लक्ष नाही म्हणून हा उद्या आज सरकार पडायला टाइम जाणार नाही, म्हणून आज त्यांना आम्ही अल्टिमेट देतो. जर तुम्ही या महिन्याच्या आत जर कामं सर्वांची जर नाही झाली भूसंपादनाची, तर आम्ही आंदोलन करू आणि सरकार सुद्धा पाडू. म्हणजे तुम्ही अत्यंत पोटतिडकीने हे जे आहे ते सरकारला अल्टिमेटम दिलेलं खरोखर म्हणजे सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर मला सांगा साहेब की 27 जुलैला तुम्ही एक आमरण उपोषण म्हणजे मंत्रालयासमोर तुम्ही म्हणजे 25 जुलैला माफ करा 25 जुलैला मंत्रालयासमोर आमरण उपोषण तुम्ही जे करणार होतात सर, त्याचं काय रिझल्ट आहे, म्हणजे त्याची काय प्रक्रिया आहे, काय सांगा तुम्ही, सरकारने कशी त्याला नोंद घेतलेली आहे? मी स्वतः या जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आज 2015 पासून लढा देत होतो. परंतु मी शेवटचा पर्याय म्हणून, पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात मी आत्मदान करणार होतो. परंतु अचानक वडखळ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब यांनी मला गाठलं आणि मला त्यांनी प्रांतांसमोर उभं करून मिटिंग लावून घेतली आणि आम्हाला 26 तारखेची मिटिंग लावून तुमचं सर्व प्रश्न सोडून देऊ असे पेनचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी आम्हाला आश्वासन दिलं. परंतु आज 1 महिना होत राहील, अद्यापपर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही. म्हणून त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आत्मदानाचा इशारा देऊन सरकारला जेरीस आणून शेतकऱ्यांचा मी कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे जसं तुम्ही बघितलात की यांनी केवळ तुमचं उपोषण आहे ते रोखलं आणि केवळ तुम्हाला नाममात्र म्हणजे एक मीटिंग करून एक तारीख दिली, तरी सुद्धा म्हणजे जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तर तुम्ही किती दिवस थांबणार आहात आणि किती दिवस त्यांच्या रिझल्टची वाट पाहणार आहात आणि त्याच्यानंतर तुमचा फायनल पवित्रा किती महिन्यानंतर पुढचा आमरण उपोषणाचा असेल? शेवटचा प्रश्न. मी आता असं ठरवलेलं आहे, मी त्यांना फक्त 8 दिवस देतो. या 8 दिवसाच्या आत जेवढ्या मोजण्या आहेत त्या जर झाल्या नाही, माझ्याकडे त्यांनीच लिस्ट दिली आहे 36 लोकांची, त्याच्यामध्ये आणखी कोण असतील त्यांना पण आपण वाढवून घेऊ म्हणून सांगितलंय. परंतु त्यांचं ते दुर्लक्ष आहे. पेनचे उपविभागीय अधिकारी प्रवीण यांचा दुर्लक्ष आहे, त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे. आता आम्ही त्यांचं ऐकणार नाही, आता आम्ही त्या पांढरे साहेबांचा पण ऐकणार नाही. आता आम्ही शेवटचा त्यांना संधी देतो, 8 दिवसाच्या आत त्यांना जे काय करता येईल ते करावे, तेही काम चालू करावा आणि आम्हाला दाखवा की आमचं काम चालू आहे. जर काम चालू केला नाही, या 8 दिवसात पूर्ण काम चालू नाही केला, तर मी आत्मदानाचा इशारा देतो. पुढील 15 दिवसाच्या आत मी आचारसंहिता लागो काही लागो, मी मंत्रालयासमोर जाऊन आत्मदान करणार आहे. हे माझं शेवटचं पर्याय असेल. युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत. लेटेस्ट न्यूज अपडेटसाठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा. तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा.